कोणता संघ आपले नाव कोरवतो. DJ Asif SK. नाणेफेकीचा कौल. यंग बॉयज काळबादेवी संघाच्या बाजूने जातोय. सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. DJ Asif SK. RCC राजवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा मानाचा भाऊकाई चषक 2024 वर्ष 32वे. या स्पर्धेसाठी जे प्रथम पारितोषिक देण्यात आले ते कैलासवासी शुभांगी रमेश राजवाडकर यांच्या स्मरणार्थ कुमारी तन्वी राजवाडकर यांच्याकडून प्रथम पारितोषिक रोख रुपये 21,000 व आकर्षक असा भव्य दिव्य भाऊकाई चषक. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक देण्यात आले ते कैलासवासी शुभांगी रमेश राजवाडकर यांच्या स्मरणार्थ सान्वी राजवाडकर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये व आकर्षक असा चषक. त्याचबरोबर जी इतर वैयक्तिक बक्षीस आहेत ती देण्यात आल्यात कैलासवासी सूर्यकांत उर्फ बाबू रमेश राजवाडकर यांच्या स्मरणार्थ निर्जा राजवाडकर यांच्याकडून देण्यात आले आहेत. ही सर्व बक्षिस पुरस्कृत करण्यात आल्यात ती सूरज शंकर भारती यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आल्यात. त्याचबरोबर इथे जो प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराची ट्रॉफी दिली जाते ती इथे देण्यात आली आहे. कैलासवासी अमर सदाशिव राजवाडकर यांच्या स्मरणार्थ कुमार कबीर विक्रम राजवाडकर यांच्याकडून देण्यात आलाय. सर्व देणगीदारांचे मंडळातर्फे आभार असतील. आणि या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम सामना असेल तो साईबाबा कचरे विरुद्ध यंग बॉयज काळबादेवी या दोन संघांदरम्यान असेल. सामना 5 षटकांचा आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं साईबाबा कचरे संघाला. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल.
मिळतोय तो दिलेश याला. दरम्यान पहिला चेंडू अंतिम सामन्यातील लोअर बुलटास होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टटवला. एक धाव घेतलाय. चेंडू फील्ड होईल. तद्वार मात्र एक धाव पाहायला मिळते. या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. आपला वैयक्तिक खातं इथे दिलेश खोलताना पाहायला मिळतं. या अंतिम सामन्यामध्ये 5 षटकांची लढत आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांची सर्कल मर्यादा. आता मात्र समोर येतो जे 2 सेमीफायनल सामने झाले त्या दोन्ही सेमीफायनल सामन्याचे सामनावीर आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. तेजस आणि नरेश ते मात्र दंडित केलं जात आहे. गोलंदाजाला ऑफस्टिक सोडून जाणार. चेंडू पंच वाईट घोषित करत असताना सामन्यासाठी पंच अनिकेत राजवाडकर आणि विक्रम राजवाडकर. स्कोरर म्हणून विशाल निमरे. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतोय इथे आणि या षटकार पाहायला मिळतोय तो नरेश बनपच्या बॅट मधून. एक चांगला फटका पाहायला मिळाला. या 6 धावेने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय इथे नरेश बनप. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू. डावखुरा फलंदाज नरेश साठी एका षटकारांशी खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी विनंती असेल आरसीसी राजवाडीचे संघ सर्व लाईनमन बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा सामना आहे. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आलेली. 22 स्वरूपात आलेली एक धाव. धावा झाल्यात त्या 10 धावा. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. चांगली सुरुवात नक्कीच तरी म्हणेन. पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असताना तेजस हळदणकर राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. मात्र इथे एक धाव. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू. अकुल टप्प्याचा चेंडू. मोठा फटका मिड विकेटला षटकार पाहायला मिळतो. समाचार घेतला जातो तेजसच्या गोलंदाजीचा. दरम्यान षटकाची सांगता होत्या. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकाखेर धावफलकावरती 17 धावा. दुसरा षटक घेऊन सुमित आलाय. कुठेतरी मागला ठरला. पहिल्या षटकामध्ये तेजस 17 धावा खर्च केल्या. आता मात्र सुमित आलाय दुसऱ्या षटकासाठी. समोर आहे तो दिलेश. रॅडम राऊंड विकेट सुमितचा. पहिल्या चेंडूवरती ते मोठा फटका पाहायला मिळतो. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 5 चेंडू फील्ड करेल. तद्वार मात्र 2 धावा पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुमित पुढचा चेंडू दिलेश साठी. मात्र इथे वाईट चेंडू पाहायला मिळतो. लेगस्टिक सोडून जाणार चेंडू. पंच विक्रम राजवाडकर वाईट घोषित करत असताना एक अवांतर धावसंघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावा होत आहेत त्या 20 धावा. पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय.
चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एक धाव घेतल्या, दुसरा धावेचा प्रयत्न, इथे धावाची संधी असेल, धावबाद होईल का इथे पाहूया. 2 धावा. पुन्हा एकदा सुमित पुढचा चेंडू दिलेसाठी. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक. निलेशच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो सुमित हळदणकर. पहिल्या चेंडूवरती धावा येताना दिसल्या, परंतु आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सुमित पुढचा चेंडू राईट अप राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. मात्र लोअर फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला चेंडू टटवलाय, चेंडू फील्ड होईल, त्यावर मात्र एक धाव पाहायला मिळते. धाव संख्या 23 धावा. आता मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय तो नरेश बनप, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 खणखणीत षटकार ठोकले होते, तो नरेश बनप. मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतो. पाहा सुमित याला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू सुमितचा नरेशसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन पायावरती आदळतोय, कोणती धाव मिळत नाही चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सुमित पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटला, लांब लचक षटकार पाहायला मिळतोय तो नरेश बनपच्या बॅट मधून. दरम्यान षटकाची सांगता होते आहे. 2 षटक संपतात, 2 षटकाखेर धावफलकावरती 29 धावा. या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या. पार्थ आलाय. 2 षटकामध्ये 29 धावा झाल्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते तिथे. यंग बॉयज काळबादेवी संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला, तो कुठेतरी सार्थ ठरताना पाहायला मिळतो. या पहिल्या 2 षटकामध्ये उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये ते धावा जमा कराव्या लागतील. पाहूया उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल यंग बॉयज काळबादेवी हा संघ. ते पहिलं सांग तिसरा षटक घेऊन पार्थ हळदणकर. पहिला चेंडू राईट राऊंड, मोठा फटका पाहायला मिळतोय. इथे झेलची संधी असेल, इथे मात्र यश संपादन करून देतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती पार्थने मात्र इथे माघारी पाठवलं दिलेशला. स्वरूपात नचिकेत आलाय. 29 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला यंग बॉयज काळबादेवी या संघाला. पार्थने इथे मात्र चांगली सुरुवात केली. पाहूया इथे नचिकेतला कशा प्रकारे गोलंदाजी करेल पार्थ. 1 विकेट संपादन केल्यानंतर पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेध घेतो यष्टीरक्षक निलेश जुवेकरचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच तरी एक युवा गोलंदाज साईबाबा कचरे संघाचा पार्थ हळदणकर. एकदा
पार्थ पुढचा चेंडू आता मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल ठरला. एक धाव मिळते आता मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय तो नरेश बनप 3 षटकारांशी खेळणारा नरेश. पुन्हा एकदा पार्थ पुढचा चेंडू नरेश साठी अकुल टप्प्याचा चेंडू होता. इथे समाचार घेतला एक सुंदर झेल पाहायला मिळतोय तिथे. नरेश बनप मात्र आता माघारी परतेल एक मोठी विकेट असेल. नवीन फलंदाज समीर आला. हा सुद्धा डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अजूनही मैदानात असेल. नरेशची जाग घेण्यासाठी समीर डावखुरा फलंदाज 30 धावा झाल्यात. या षटकाचा विचार केला तर एक धाव दिल्याने 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केल्यात ते पार्थ याने. पाहूया आता समीर कशा प्रकारे ते फलंदाजी करेल. जी पडझड झाल्या संघाची ती कुठे ते थांबवावी लागेल. चांगला चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. पुन्हा एकदा पार्थ पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका फक्त एकच धाव. जास्त फाईन खेळला हा फटका. हा थोडा फटका स्क्वेअरला गेला मिड विकेटला असेल तर नक्कीच षटकारामध्ये रूपांतर होऊ शकतं.
ते पहिलं सांग दुसरा षटक घेऊन सुमित हळदणकर. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. समोर नचिकेत आहे. नचिकेत आणि समीर धावा झाल्यात त्या 32 धावा. 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या. चौथा षटक इथे प्रगतीपथावरती असताना 5 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू सुमितचा. आता मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. झेलची संधी. ते 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात. ते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा सुमित. पुढचा चेंडू. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुणाल चेंडू फील्ड करेल. एकच धाव पाहायला मिळते. पस्तीस धावा धावपलकावरती. 2 बाद 35 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुमित. पुढचा चेंडू समीर साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तो हा वाईट चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू पंचा वाईट घोषित करत असताना अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते येते 36 या आकड्यावरती. 2 बाद 36 अशी धावसंख्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना यंग बॉयज काळबादेवी या संघाची. ना एकदा पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. झेल खाली इथे प्रणय आहे आणि प्रणय कडून झेल पाहायला मिळतोय. समीर बाद होतोय. हॅलो. सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. यंग बॉयज काळबादेवी सूर्यास्ताला चाललाय. आपल्याकडे हॅलोजनची सुविधा नाहीये. शेवटचा सामना आहे. नवीन फलंदाज सुमित आलाय. सुमित टू सुमित. 36 धावा झाल्या. 3 बाद 36 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू सुमितचा. सुमित साठी ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 37 धावा. 3 बाद 37. कुठेतरी आता मात्र धावा रोखल्या गेल्या. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 29 धावा. त्यानंतर मात्र आतापर्यंत फक्त 8 धावा आल्यात. मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला जेलखाली क्षेत्ररक्षक आहे. बाद होतोय. चांगली गोलंदाजी इथे सुमित कडून पाहायला मिळते. सुमित बाद होतोय. 37 या धावसंख्येवरती. चौथा गडी बाद होतोय. पुढचा चेंडू सुमितचा. नयनसाठी ते झेलची संधी. धावबाची संधी आहे. फेकी मात्र इथे खराब पाहायला मिळते आहे.
नक्कीच तरी धावा होऊ शकला असता, परंतु थ्रो चुकीच्या पद्धतीने केला आणि एक धाव पाहायला मिळते इथे. दरम्यान षटक संपतंय. 4 षटक संपतात. 4 षटकाच्या धावफलकावरती 38 धावा. बघा शेवटचा षटक नक्कीच तरी प्रणय असेल शेवटच्या षटकासाठी. 38 धावा झाल्या. प्राथमिक 2 षटकांचा विचार केला तर 29 धावा. त्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा. घेऊन प्रणय आलाय. 4 षटकाखेर 38 धावा झाल्या आहेत. 4 गडी बाद 38. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं आणि शेवटचं षटक घेऊन प्रणय हळदणकर. पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. समोर चालतो नयन. लोअर फुल टॉस होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या दिशेने. पार्क चेंडू फील करेल. तद्वर मात्र एक धाव पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय तो नचिकेत. क्षमता आहे नचिकेतकडे मोठे फटके मारण्याची. ते फटके आता मात्र मारावे लागतील. प्रणय पुढचा चेंडू नचिकेतसाठी. ते मात्र चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा हाणामारीचं षटक असताना ते मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू तर मात्र इथे चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनच्या दिशेने. पार्क चेंडू फील्ड करेल. तद्वर एक धाव. चाळीस धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू मात्र चांगला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतंय ते निलेश याच्याकडून. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आल्या आहेत. आता चांगला फटका पाहायला मिळतोय. तेजस चेंडू करेल. तद्वारे एक धाव पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या होते ती 41 धावा. 4 गडी बाद 41 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू प्रणयचा नचिकेतसाठी. दरम्यान षटक संपतंय. निर्धारित 5 षटक संपतात. 5 षटकाच्या धावसंख्या होते ती 41 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा. त्यानंतर 3 षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या. चांगला कमबॅक नक्कीच तरी पाहायला मिळाला साईबाबा कचरे संघाचा. निर्धारित 5 षटकामध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं या अंतिम
बाजूला सुमित हळदणकर, दुसऱ्या बाजूला निलेश जुवेकर पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण असेल. पाहूया या 2024च्या भावकाय चषकावरती कोणता संघ आपलं नाव गौरवतो. आणि नक्कीच तरी ते सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेल. 15 तारखेला भावकाय देवीची पालखी राजवाडीमध्ये येणार आहे. त्या पालखी खेळवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय. 15 एप्रिल 2024 भावकाय देवीचा मांड राजवाडीमध्ये. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेल. त्याच धर्तीवरती हा मानाचा भावकाय चषक ही स्पर्धा भरवली जाते. गेली 32 वर्ष ही स्पर्धा भरवली जाते. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ होतो. सुमित टू सुमित, पहिला चेंडू दुसरा. इथे मोठा फटका पाहायला मिळतो. पाहूया आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. सुमित हळदणकर याच्या बॅट मधून स्वागत केलं इथे सुमितचं. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार येतो सुमितच्या बॅट मधून. वैयक्तिक खातं गोल आपल्या संघाचा श्री गणेशा होतो या 6 धावेने. पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र इथे एक मोठा अपील होतं पंचांकडून आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि सुमित मात्र माघारी परततोय. पहिल्या षटकाराचं उत्तर इथे गोलंदाज सुमितने दिलंय. सुमितला माघारी पाठवून मोठी विकेट संपादन नक्कीच तरी केलंय इथे सुमितने. पाहूया वनडाऊनच्या स्वरूपात कोणता फलंदाज येतो. नवीन फलंदाज वनडाऊनच्या स्वरूपात तेजस हळदणकर आलाय. बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. पाहूया सुमितला बाद केल्यानंतर तेजसला कशा प्रकारे गोलंदाजी करेल इथे सुमित. पुढचा चेंडू ते मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी आहे. एका धावेने तेजस आपलं खातं इथे खोलतोय. एकदा सुमित आपल्या गोलंदाजी मार्क वरती. समोर तेजस आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. अकुल टप्प्याचा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सुमितचा तेजस साठी. ते मात्र बॅटची कडा घेतली होती. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावा झाल्यात त्या 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 8 धावा आतापर्यंत झाल्यात. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 8 ते 9 धावा जमा कराव्या लागतील. इथे मोठा फटका येतोय. पाहूया आणि इथे मला वाटतं हा षटकार पाहायला मिळतोय. तेजसच्या बॅट मधून आलेला षटकार. दरम्यान षटकाची सांगता होते. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाखेर धावपालकावरती 14 धावा. चांगली सुरुवात साईबाबा कचरे संघाची. घेऊन नरेश बनापाला ज्याने फलंदाजी चांगली केली होती तोच नरेश इथे गोलंदाजीसाठी आला. दुसऱ्या षटकासाठी समोर निलेश जुवेकर आहे.
पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अकुल टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका पाहायला मिळतो. बघा की धाव मिळतात त्या चेंडूवरती. आणि या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेने निलेश जुवेकर आपलं खातं खोलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 16 धावा. 42 धावांचा पाठलाग करायचा या अंतिम सामन्यामध्ये. पाहूया कोणता संघ या भाऊका चषकावरती आपलं नाव कोरवतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नरेशचा. अकुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जाईल तो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा नरेश. पुढचा चेंडू निलेशसाठी. इथे धावबाची संधी परंतु नाही. निघ धाव चेंडू पाहायला मिळतोय. त्या मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय नरेश इथे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 3 चेंडूंवरती 3 धावा. अकुल टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा नरेश. पुढचा चेंडू. आता मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑन आणि मिड विकेटला आणि या 4 धावा पाहायला मिळत आहेत. निलेशच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 22 धावा. 1-22. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू असताना 22 धावा झाल्यात. पुढचा चेंडू नरेशचा. ता मात्र निर्धाव चेंडू. दरम्यान षटकाची सांगता होते 2 षटक संपतात. 2 षटक अखेर धावफलकावरती 22 धावा. 1-22.
फटका आणि हा षटकार पाहायला मिळतोय तो निलेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नयनचा. एक धाव. धावसंख्या होते ती 40 धावा. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय इथे साईबाबा कचरे या संघ. पुन्हा एकदा नयन. ते धावबाची संधी असेल चांगली पैकी आणि इथे मात्र धाव बाद होतोय तो तेजस. धाव बाद होतोय 40 या धावसंख्येवरती. दुसरा धक्का बसतोय साईबाबा कचरे या संघाला. नवीन फलंदाज अनिकेत. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. एकदा नयन पुढचा चेंडू आणि आता मला वाटतं इथे झेलची संधी पाहूया. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतो इथे. आणि इथे मात्र धाव बाद होतोय. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. 41 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा नयन पुढचा चेंडू. इथे विजयी होतोय तो साईबाबा कचरे संघ. या भावकाय चषकावरती आपलं नाव कोरवतोय. विजयी संघाचे अभिनंदन. तसेच यंग बॉयज काबादे संघाचे सुद्धा अभिनंदन असेल. अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली.